योद्धा न्यूज मराठी। डिजिटल जनगणनेचे बिगुल। खेड तालुक्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न। राजगुरुनगरमध्ये पहिल्या टप्प्याचा यशस्वी समारोप। राजगुरुनगर, पुणे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर होणाऱ्या 2026 ते 27च्या आगामी जनगणनेसाठी प्रशासनानं कंबर कसली आहे। खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात या जनगणनेच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला। विशेष म्हणजे यंदाची जनगणना ही पारंपरिक कागदी पद्धतीऐवजी डिजिटल स्वरूपात होणार असल्यानं त्या दृष्टीनं तालुक्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले। कागदाऐवजी आता डिजिटल नोंदणी 2018 पर्यंतची जनगणना ही प्रामुख्यानं कागदी अर्जांच्या माध्यमातून केली जात असे। मात्र काळानुरूप बदल करत केंद्र सरकारनं 2026 ते 27ची जनगणना पूर्णपणे डिजिटल करण्याचा निर्णय घेतलाय। या आधुनिक बदलाचा स्वीकार करण्यासाठी खेड तालुक्यातील सर्व माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक मोठ्या संख्येनं या प्रशिक्षणास उपस्थित होते। डिजिटल पद्धतीनं सर्व्हे कसा करावा, माहितीची अचूक नोंदणी कशी करावी आणि ॲपचा प्रभावी वापर कसा करावा याचे साध्या आणि सुटसुटीत भाषेत मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। प्रशासकीय यंत्रणेचे सर्व स्तरातून कौतुक। डिजिटल जनगणनेचे फायदे आणि तांत्रिक बाबी अत्यंत स्पष्टपणे मांडण्यात आल्यानं प्रशिक्षणार्थींमध्ये समाधानाचे वातावरण आहे। हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी खेडचे तहसीलदार व त्यांची संपूर्ण टीम, पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी तसेच केंद्र प्रमुख आणि त्यांच्या टीमनं विशेष परिश्रम घेतले। प्रशिक्षणाचा दर्जा उत्कृष्ट असल्यानं प्रशासकीय यंत्रणेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। डिजिटल जनगणनेमुळे कामात पारदर्शकता येईल आणि वेळही वाचेल। प्रशिक्षणात मिळालेली माहिती अत्यंत उपयुक्त असून प्रत्यक्ष कामाच्या वेळी याचा मोठा फायदा होईल अशी भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली। या यशस्वी प्रशिक्षणामुळे आगामी जनगणनेचे काम खेड तालुक्यात अधिक प्रभावीपणे आणि अचूकतेनं पार पडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। वृत्तसंकलन दत्ता भगत, प्रतिनिधी, खेड, पुणे। पण काही ठिकाणी ते शक्य झालेलं नाही, काही कमतरता असेल, अशा वेळेला आपल्याला प्रत्यक्ष पहिल्यांदा आपल्या टप्प्याची सुरुवात करताना आपल्याला आपल्या पर्यवेक्षकासह, मी परत एकदा शब्द सांगतोय, पर्यवेक्षकासह आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जायचे, ज्या क्षेत्राची आपल्याला ऑर्डर मिळालेली आहे, आपल्याला नियुक्ती मिळालेली आहे। आपलं कार्यक्षेत्र ठरवून दिलेलं असणार आहे। एखाद्या गावामध्ये साधारणतः 40 ते 45 असे कुटुंब असतील तर त्या गावाला आणि दुसरे गाव त्याला अटॅच करून दिले जाईल, म्हणजे साधारणतः 200 ते 300 कुटुंब एका प्रगणकाला करावे लागतील। पण एखाद्या गावामध्ये 300 कुटुंबापेक्षा जास्त घर असतील तर अशा वेळेला आपल्याला 2 प्रगणक त्या गावाला दिले जातील। मग अशा वेळेस समस्या येते, कुठली समस्या येते की आपलं कार्यक्षेत्र एका गावामध्ये कुठं। आता मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडे काही गाव असे की तिथं 10-10, 15-15 प्रगणक आहेत। मग त्यावेळेस मी कुठून कुठपर्यंत करायचं किंवा दुसऱ्यानं कुठून कुठपर्यंत करायचं याची जर नोंद घ्यायची तर मग त्यासाठी पर्यवेक्षक तुम्हाला तुमचा एरिया डिफाईन करून देणार आहे। साधारणतः आपली जी सुरुवात होणार आहे जनगणनेची, आपल्या सुरुवातीला घर यादी गणना आहे, तर घर गणना करताना आपण नकाशा काढायचा आहे। नकाशा काढताना कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे सुरुवात करायची याची एक तरतूद असणार आहे। आपल्याला सुपरवायझर आपल्याला एक एरिया डिफाईन करून देतील की या घरापासून या घरापर्यंत किंवा या रोडपासून या रोडपर्यंत चिन्ह, म्हणजे भौगोलिक चिन्ह जे असतील त्या भौगोलिक चिन्हाचं तुम्हाला मार्कआउट करून देतील की एवढ्या एरियामध्ये तुम्ही करायचंय। याचा अर्थ असा राहील की एखादं घर किंवा एखादा एरिया मिसमॅच होणार नाही। त्यामुळं आपल्याला सुरुवातीला आपल्याला एरिया डिफाईन करताना सुपरवायझर जे आपल्याला सांगणार आहेत, आपल्याला एरिया डिफाईन करून देणार आहेत, त्यानंतर आपण त्या प्रत्यक्ष एरियामध्ये जायचंय। सुरुवातीला 1 ते 2 दिवस आपण तो एरिया पाहायचा आहे व्यवस्थित। आपल्या डोक्यामध्ये त्या एरियाचा एक आराखडा तयार करायचा आहे, त्याच्यानुसार आपण एक नकाशा तयार करायचा। नकाशा तयार केल्यानंतर प्रत्येक घराचं